हाय माझ्या ताई आणि दादांनो, कशा आहात तुम्ही? तर आता मी बनवत आहे मुलांसाठी पिझ्झा. आणि आज रविवार आहे, तर तुम्हाला माहीतच आहे की दर रविवारी नॉनव्हेज असते, त्याच्यामुळे मग मी काही ना काही असं वेगळं बनवण्याचा प्रयत्न करत असते. तर आज बनवत आहे मी पिझ्झा म्हणजे चिकन पिझ्झा. ओव्हनमध्ये चिकन पिझ्झा बनवलाच नव्हता मी, तर चला म्हटलं आज चिकन पिझ्झा बनवू. आणि जे मुलं नॉनव्हेज खात नाहीत ना त्यांच्यासाठी पण चांगला आहे, कारण की पिझ्झा कोणाला नाही आवडत. त्याच्यामुळे मग पिझ्झाबरोबर कसं चिकन पण पोटात जाते. त्याच्यामुळे मग आता मी बनवते आणि तुमच्यासोबत पण रेसिपी शेअर करते मी. तर आपण आता चिकन पिझ्झा बनवण्यासाठी हे बोनलेस चिकन घेतलेलं आहे मी. बोनलेस चिकन, दही 2 चमचे दही, थोडंसं तिखट घेतलेलं आहे, जिरे पावडर, धने पावडर, ऑर्गॅनो, गरम मसाला आणि चवीपुरतं मीठ. आणि नंतर मग ही सिमला मिरची घेतली कट करून, आणि सिमला मिरची आणि कांदा. पहिल्यांदा घेते मी दही, आणि हे जे आहे ना हे सगळं टाकून देते याच्यामध्ये. तिखट, जिरे पावडर, धने पावडर, गरम मसाल्यानंतर मग हे मीठ. आता हे छानपैकी आपण मिक्स करून घेऊया. तर ताईंनो, हा पिझ्झा आहे ना, तुम्ही 2 पिझ्झासाठी हे जे बनवत आहे ना मी, तर 2 पिझ्झासाठी बनवत आहे. 2 पिझ्झा बनवायसाठी हा मसाला करत आहे. आणि या मसाल्यामध्ये आता मी टाकत आहे चिकन. आणि हे चिकन ताईंनो बोनलेस चिकन घेतलेलं आहे मी, आणि हे चिकन याच्यामध्ये टाकून देते आणि पूर्ण हे मिक्स करून घेते. साधा पिझ्झा बनवला होता मी, आणि हा चिकन पिझ्झा मी बनवलेला नव्हता ओव्हनमध्ये. तर म्हटलं चला आज हा चिकन पिझ्झा बनवते. आणि आज रविवार पण आहे, आणि कसं रविवारी माझी म्हणजे थोडीशी वेगळी डिश असतेच नॉनव्हेजची. खूप दिवसापासून मी तुम्हाला रेसिपी टाकली नाही ताईंनो. आपले मुलं माहीत आहे का नॉनव्हेज खात नाही. माझा लहान मुलगा खातो आणि मोठा मुलगा खातच नाही. तर त्याच्यामुळे कसं पिझ्झा म्हटल्यानंतर मुलांना खूप आवडते. तर त्याच्यामुळे मग या पिझ्झामध्ये मी काय करत असते, चिकन पण टाकत असते, जेणेकरून हेल्दी फूड त्याच्या शरीरामध्ये गेलं पाहिजे म्हणून. आणि पिझ्झामध्ये जर चिकन टाकलं ना तर मुलं आवडीनं खातात. आता आपण हे 15 मिनिटं मॅरिनेट करायला ठेवू. आता 15 मिनिटं झालेले आहे. आपण आता हे कढईमध्ये टाकू, फ्राय करून घेऊ आपण. फ्राय म्हणजे डीप फ्राय नाही करू आपण, शॅलो फ्रायच करू. कारण की पिझ्झा जेव्हा बनवतो ना आपण त्यात म्हणजे शिजलेलं पण पाहिजे. एकदम छोटे छोटे पीस केलेले आहेत मी याची. आणि हे माहीत आहे का काही नाही, हे सगळं याच्यामध्ये टाकून देते मी. आपण 5 मिनिटं तरी होऊ देऊ आपण. हे आपण तेलामध्ये चांगलं होऊ देऊ. आणि माहीत आहे का ताईंनो, आजचा माझा मेनू बिर्याणी पण आहे. हे बघा, एकीकडे बिर्याणी पण झालेली आहे आणि पिझ्झा. आणि रविवार आहे ना आज, त्याच्यामुळे कसं मुलांना असं नवीन नवीन डिश खायला आवडते. तर माझा मुलगा पण ट्युशनला गेलेला आहे आणि तो आल्यावर पण खुश होईल हे पाहून.
कसं कोणीही आईची आपली धडपड असते की आपल्या मुलाला असं सरप्राईज दिलं पाहिजे. आज त्याला माहीत नाही आहे मी आज त्याला सरप्राईज देणार आहे, मी काय करत आहे ते. आणि पिझ्झा डो पण बनवलेला आहे त्यांनी मी. हे बघा, हा डो माहीत आहे काय, याच्यामध्ये मी बेकिंग पावडर टाकलं, बेकिंग सोडा टाकला, 2 चमचे दही टाकलं, मीठ टाकलं आणि थोडंसं तेल टाकलं आणि नंतर मग ते पाण्याने भिजवून घेतलं. आणि जवळजवळ याला 1 घंटा झालेला आहे भिजून. हे बघा थोडं फुगलं पण. आणि 1 घंट्यानंतर आता मी बनवत आहे पिझ्झा. हे बघा, हे डो माहीत आहे का छान नरम झालेला आहे. 2 पिझ्झा बनवते मी याचे. आणि या पिझ्झा बेस कसा बनवला मी याची रेसिपी पण माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये आहे. जर तुम्हाला पाहिजे फुल डिटेलमध्ये तर आपण पाहू शकता. आणि हे चिकन माहीत आहे का ताईंनो, तसं जरी खाल्लं ना एवढं टेस्टी लागते ना, खूप टेस्टी लागते. आता आपण याच्यावर चीज टाकू. आणि चिकन असलं की कसं पिझ्झा करतो ना आपण, तर चीज पण कमीच पाहिजे. त्याच्यामुळे मी नेहमीसारखं चीज नाही टाकणार आहे याच्यामध्ये. एवढं पुरेसं होते. आता आपण ओरिगॅनो टाकू, ऑर्गॅनो. आता मी हा पिझ्झा माहीत आहे का ओव्हनमध्ये ठेवते मी आणि नंतर झाल्यानंतर दाखवते तुम्हाला माझा चिकन पिझ्झा. खालची दाणं दाखवू. 3 केले मी छोटे छोटे, हा 1 आणि हे 2. 15 मिनिटासाठी ठेवू. आता एकीकडे पिझ्झा ठेवला होता ओव्हनमध्ये आणि एकीकडे म्हटलं जेवण पण करून घ्या. तर आम्ही आता बसतो जेवायला पिझ्झा होईपर्यंत, कारण की मुलं पण ट्युशनला गेलेले आहेत. आता ती पण येतील 15-20 मिनटात आणि ते खातील पिझ्झा आणि आम्ही आमच्यासाठी केलेलं आहे मटण. हे बघा, मुलांसाठी केलेलं आहे पिझ्झा आणि बिर्याणी. आणि असा आजचा माझा स्वयंपाक होता ताईंनो. माझे खूप कामं झाले, कारण की स्वयंपाक पण बनवला, मटण पण केलं आणि मुलांसाठी बिर्याणी आणि चिकन पिझ्झा बनवला. आणि आज बाकीचे पण कामं. रविवार म्हटलं की खूप कामं असतात, थकून जाते जीव आपला. फक्त सांगायला असते रविवार आहे म्हणून, पण खूप थकून जातो आपण. बघा, 3 पिझ्झा केले मी छोटे छोटे 2. तर आता काढला मी ओव्हनमधून पिझ्झा, चिकन पिझ्झा. आणि हे बघा ताईंनो किती छान झाला. सेप नाही आला बरोबर पिझ्झाचा, पण छान झाला. खूप गरम आहे. एकदम गरमागरम आहे. हे बघा किती छान झाला. बस काय. तर आज आला आमचा सोफा, रिपेअर करायला नेला होता, तर आज आला. मग हे बघा, दुपारच्या वेळेलाच आलेला होता आणि कलर वगैरे सगळं दाखवते ताईंनो मी तुम्हाला. हे बघा, आणि आमच्या अनुला एवढी घाई होते ना, काही पण पॅकिंग असते ना तर ते खोलायची खूप
आवड आहे त्याला, पटापट खोलते तो. सोफ्याला 9 वर्ष झाली होती. तर त्याच्यामुळे कसं लहान मुलं असले की मग काही सांडते त्याच्यावर दूध काही पण. लहान मुलं असले की काही पण घेऊन बसतात सोफ्यावर. त्याच्यामुळे खूप डाग पडले होते आणि खराब पण झाला होता. आणि सोफा लावलेला आहे ताईंना. हे बघा, सोफ्याचा कलर बघा किती छान दिसते. आणि खूपच खराब झाला होता सोफा, त्याच्यामुळे मग रिपेअर करून आणला आणि एकदम हॉलचं लुकच बदललं माझ्या. हे बघा किती छान दिसते हॉल आता. मुलांमुळे माहीत आहे का, सोफा म्हणा की काही खराब होते. जवळजवळ 8-9 वर्ष झाले सोफा होता माझा आणि आता तो रिपेअर करून आणल्यानंतर वाटत पण नाही की हा माझा सोफा आहे म्हणून. हा कलर आहे ना ताई, हा मला ग्रे आणि ब्लॅक कॉम्बिनेशन पाहिजे होतं, ग्रे आणि ब्लॅकचं. आणि ह्या उश्या पण बदलवल्या मी. खूप मोठ्या होत्या उश्या आणि मोठ्या उश्या असल्यामुळे काय झालं, हे सोफा जागा घेत होत्या सोफ्याची आणि बरोबर व्यवस्थित बसता नव्हतं येईल. तर त्याच्यामुळे हे सोफा हे उश्या पण छोट्या करून आणल्या आणि एक किलो पण त्याच्या बदलून घेतले. हे बघा, सोफा इतका छान दिसत आहे ना आता, एकदम मतासारखा सोफा झाला. आणि असंच पाहिजे होतं मला आणि कलर कॉम्बिनेशन पण असंच पाहिजे होतं आणि वाटत पण नाही की रिपेअर करून आणलं सोफा. अशा प्रकारे आमचा सोफा रिपेअर करून आणला. मग आवडला असेल तर नक्की कमेंट